निधीबाबत गमतीनं बोललो, धचा मा करू नका असं अजित पवार यांनी म्हटलं. निधी संदर्भातील वक्तव्यावरून अजित पवारांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. बटण दाबाल तर निधी देता येईल, नाहीतर हात आखडता येईल असं काल अजित पवार यांनी म्हटलं होतं. तर सत्तेची एवढी मस्ती आली का? निधी तुमच्या खिशातला नाही असा पलटवार यावर अमोल कोल्हेंनी केलाय. कुठल्या कुठल्या तरी गोष्टीचा धचा मा करू नये. मी तिथं गमतीनं मी हसत हसत बोलत होतो. तो सगळा क्राऊड हा डॉक्टर मंडळींचा होता, वकील मंडळींचा होता. त्याच्यामुळं आम्ही सांगायचा प्रयत्न करतो की बाबा ज्यांनी मागं काम केलं त्याच्यापेक्षा जास्त निधी, जास्त विकास आम्ही त्या भागाचा करू. हे साधं सरळ गणित आहे, त्याच्यामध्ये वेगळं नाही. मला सकाळी कोणीतरी सांगितलेलं होतं की समोरचे नेते राहुल गांधींनी असं अशा प्रकारचं आम्ही तुमच्या अकाउंटला लाख लाख रुपये खटाखट खटाखट गरीबी हटाव. ते म्हणले खटाखट खटाखट. मी म्हणलं कसा कसा कसा, आमच्या ग्रामीण भागातला शब्द आहे, कसा कसा कसा. त्याचा फार पुढे भाऊ करू नये एवढीच आमची विनंती. सत्तेचा हा उन्माद, सत्तेची ही जर एवढी मस्ती आली असेल तर एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो, जो तुम्ही निधी देणार आहात ना, तो तुमच्या खिशातला नाही, या मायबाप जनतेच्या टॅक्सच्या पैशातून तो निधी गोळा होतो. म्हणजे जेव्हा आम्ही आमच्या पोराला डायपर घेतो, जेव्हा आम्ही आमच्या पोराला झबलं घेतो ना, त्याच्यावर आम्हाला जीएसटी भरावा लागतो, तो तुमच्या तिजोरीत येतो. जेव्हा आम्ही आमच्या म्हाताऱ्या आई बापाला औषधं घेतो ना, त्याच्यावर जो टॅक्स आम्ही देतो तो तुमच्या तिजोरीत येतो. आणि तो आलेला टॅक्स जर तुम्ही स्वतःची मालकी असल्यासारखं म्हणत असाल, पाहिजे तेवढा निधी देतो, तर मग एक सांगा, अहो जेमतेम 2% लोकांचा जर तुम्हाला पाठिंबा असेल तर टॅक्स फक्त त्या 2%कडून घ्या ना. आम्ही टॅक्सच देत नाही तुम्हाला.